काय आणि कथेचं आहे. काय कथेची शूटिंग चालू आहे. आजी आमची कथा चालू आहे ना आता सप्ताह याची रोजची शूटिंग. सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी. आज ज्ञानेश्वरी पारायण कथेचा 3रा दिवस असून आज कथेला सुरुवात झालेली आहे. हरिभक्त परायण संजय महाराज शेटे कणगर यांची अतिशय गोड मधुर वाणीतून ही कथा संपन्न होणार आहे आणि कथा चालू झालेली आहे. आपण आता ही संत सोपन काका समाधी मंदिरातील ही संत सोपन काकाची मूर्ती आपण पाहता. आता तुम्हाला कथेचा प्रारंभ आपण दाखवणार आहोत आणि या ठिकाणी 5 दिवसाचं पारायण आणि अतिशय गोड अशी मधुर वाणीतून कथा संजय महाराज शेटे संपन्न करत आहात. सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे हरिभक्त परायण संजय महाराज शेटे कणगर यांची अतिशय गोड अशी मधुर वाणीतून कथा रोज सादर करत आहात. हरिभक्त परायण वैकुंठवासी लक्ष्मण महाराज मुसमाडे यांच्या प्रेरणेने व यांच्या कृपाशीर्वादाने आपला हा संत तुकाराम महाराजांचा फिरता सप्ताह सासवड या ठिकाणी आता चालू झालेला आहे. ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथ वाचन हरिपाठ सर्व काही कार्यक्रम सासवड संत सोपन काका मंदिर या ठिकाणी होत आहे. आणि आता हरिपाठ झाल्याच्या नंतर या ठिकाणी कथेला प्रारंभ झालेला आहे. आपण हे दृश्य आता बघणार आहोत आणि सर्व कथेचा आनंद आपण घेणार आहोत.
कृष्ण
तत केशव पाणा शरीर सरोज ममलम गेचार्थ गंगोत्कटम नाना संकेशर मारिकता संबोध बोधिता लोकेश जन शतपदैरहरहा हे वीरमानंदा यार भारत पंकजम न श्रीयशे मुखम करोति वाचालं पंगं गंगयति यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुवन्ति दिव्यस्तवैः वेश्यन्तैः वेदसाङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितद्गतेन मनसा पश्चान्त्यं योगिनो यशन्तं न विदुषुरासुमना देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः मस्तकमादेवाय परम पूजनीय श्री हरिभक्तपरायण संत कबीर महंती महाराजांच्या मोरेश्वर बाबांच्या कृपाशीर्वादानं तथा श्री गुरुवर्य धनाजी बाबा मांडवेकर यांच्या परम भक्त असणारे त्यांच्या निश्चित कृपाशीर्वादानं परम भक्त स्वर्गीय वैकुंठवासी आपल्या सर्वांचे हृदयस्थान श्री लक्ष्मण महाराज मुसमाडे अर्थात बाबा यांच्या कुशल अशा आशीर्वादानं मार्गदर्शनानं आणि ज्यांच्या शुभप्रेरणेने आमचे दत्ता महाराज मुसमाडे आणि त्यांना तुम्ही सर्वजण तांबेरीकर सहकार्य करणारी मंडळी आपल्या सर्वांच्या अनमोल अथक प्रयत्नाने हा कार्यक्रम या ठिकाणी घडत आहे। या कार्यक्रमाचा आता हा तृतीय दिन आहे। तिसऱ्या दिवसाकरता इथे आपण कथेचा प्रारंभ करत आहोत। प्रारंभ झालेला आहे काल आणि आज त्या कथेचा या ठिकाणी दुसरा दिवस आपण विचार करत आहे। माय बापा हो, आपण खरं तर भाग्यवान म्हणावं लागेल, कारण ज्यांच्या दरबारामध्ये आपण आहोत ज्ञानोबा आईश्व संत विश्ववंदनीय संत माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचे बंधू सोपान देवा सोपान काकांच्या दरबारामध्ये आपण गेली एवढी 4 दिवसाचा हा आयोजन नियोजन या कार्यक्रमाचं केलेलं आहे। असेल त्या परिस्थितीमध्ये मी काल कथेच्या भागामध्ये बोलून गेलो पांडुरंग महाराज नाही का, काय काय बोलून गेलो, परिस्थिती नसेल काय अडचण नाही, जशी असेल मनस्थिती लागते आणि म्हणून अशा या मनस्थितीने मनाचा तुमचा भाव आणि या भावाला अनुसरून भावनेने आपण इथे सर्वजण चांगल्या पद्धतीचं मला वाटतं अधिक मास निमित्ताचा अधिक मास पितृपक्ष आणि अधिक मास आहे आणि पितृपक्षात हा कार्यक्रम अधिक मासाचं पारायण या ठिकाणी तुम्ही सर्वजण करता आहे। त्या निमित्ताने हरिपाठ, त्या निमित्ताने या ठिकाणी अन्नदान, त्या निमित्ताने कथेचं आयोजन, माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या जीवनचरित्राची कथा आपण आयोजित केली
आणि त्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. इथे आल्यानंतर काही कार्यक्रम झाले का तुम्ही सर्वजण आजूबाजूचे जे दर्शनही करताय त्याच्यासाठी आमच्या कैलासरावांची गाडी आहे आणि तुम्ही भाविक जर त्याच्यात जातात दर्शन करून येतात, चांगली गोष्ट आहे. घरी काय माणूस हे सर्व करू शकत नाही आहे का नाही. घरी फक्त आपलं तेच रणगाणं असतं, बायका पोरं घरदार चावडी बिराड करावं लागतं आपल्याला, पर्याय नाही. पण तरी सुद्धा एवढ्याचा त्याग करून या ठिकाणी तुम्ही आपण सर्वजण आलो. आणि बाबा या सोपान महाराजांच्या दरबारामध्ये सासवडमध्ये या ठिकाणी पावन अशा या दरबारामध्ये आपण खरं तर इथे आलो हे आपलं एक परम भाग्य आहे. तुम्हाला भाग्य कशाला म्हणता येईल बरं? काही वा संपत्ती प्राप्त झाली, काही ऐश्वर्य भेटलं, एखादं पद भेटलं तर माणसं काय म्हणतात त्यांचं भाग्य आहे, काय म्हणतात भाग्य आहे. पण संत मंडळी त्याला काही भाग्य म्हणत नाही. खरं तर वारकरी पिशवी घेऊन इथे दरबारात आला ना, इथे आल्यानंतर 2 देवाचे नाम त्याने घेतले ना, तो खरा भाग्यवान आहे. वारकरी भाग्यवंता घरी भजन पूजनाचा एकदम बरोबर बोलले. अभंग आहे ते, मला वाटतं शेना महाराजांचा आहे. शेना महाराजांचा अभंग फार गोड आहे. ती म्हणाली भाग्यवंता घरी भजन कीर्तन याची वाट पाही. अरे बाबा, जो भाग्यवान असेल त्याच्या घरी भजन होईल, कीर्तन होईल, परमार्थ होईल, त्याच्याकडून घडेल. ज्याचं भाग्य आहे त्याच्या तोंडात देवाचं नाव येईल. उजळले भाग्य आता उगी चिंता वाढली, संत दर्शनी आला गेली 4 दिवस आपलं भाग्य खरं हे आहे. त्या संत याला भाग्य म्हणतात की संतांचं दर्शन, देवाची भक्ती, देवाची प्राप्ती, भजन पूजन नामचिंतन याला काय म्हणावं तर याला अशा प्रकारचं भाग्य म्हणावं. बाकी गोष्टीला भाग्य काही म्हणत नाही. त्याच्या विरुद्ध प्रमाण सांगा मी तुम्हाला. ते म्हणतात की भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा, हो भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा, हे निकटवास म्हणा संतापाई. ते म्हणतात की भाग्य कशाला म्हणायचं? घरदार किंवा धन संपत्ती ऐश्वर्य याला कोणी भाग्य म्हटलेलं नाही सज्जन. खरं तर या ठिकाणी आल्यानंतर संत दर्शन होतंय, नामस्मरण होतंय, हरिपाठ होतोय, परमार्थ घडतोय आणि हे खरं आमचं भाग्य आहे. म्हणून आता आमच्या महाराजांनी आपण म्हणले की भाग्यवंता घरी भजन कीर्तन किंवा उजळले भाग्य आता भाग्यवंत म्हणून दया, असे कितीतरी प्रमाण आपल्याला बघता येतील. कितीतरी प्रमाणात आपल्याला सिद्ध करता येईल. असं व्यवस्थित यावं. हॅलो, मी जवळ घेऊन बोलतो. भाग्यदरी नवे दलपुत्र आवाजच लागतो थंड, त्याला आवाज लागतो. गेली 3 दिवस, तृतीय तिसरा दिवस आहे आपला. खरं तर तुम्ही हे लिहून ठेवलं तरी आपल्या नशिबात आहे की आम्ही 3 दिवस सासवडला सोपान काका महाराजांच्या दरबारामध्ये राहिलो आणि दररोज इथे स्नान करून आम्ही महाराजांचं दर्शन केलं. दरबारामध्ये आम्ही परमार्थ केला, एखाद्या ग्रंथाचं पारायण केलं की हे आपलं भाग्य आहे. म्हणून भाग्यवंत मनोजया अवघी देवावरी माया, अशा पद्धतीने हा गोड असा कार्यक्रम आपण आयोजित केला पाहिजे. आणि आज या कार्यक्रमाचा 3रा दिवस आहे. कालच्या भागामध्ये आपण संतांचं चरित्र बघत आहोत, त्याच्यासाठी आपण नमन केलेलं आहे, मंगलाचरण केलेलं आहे. मंगलाचरण म्हणजे काय? त्यांना नमन करणं. 3 पद्धतीचं मंगलाचरण आहे. आधानी म्हणजे अगोदर पहिल्या प्रारंभी काय मंगलाचरण केलं, काय त्यांचं मंगलाचरण केलं, काय आपण त्यांना नमन केलं, काय त्यांचा विस्तार केला, तर त्यांच्या कुळाचा थोडा विचार केला काल, नाही का? त्यांच्या कुळामध्ये पूर्व कोण कोण होते? रामचंद्र, हरिपंत,
हरिहर पंत यांना पाहत पाहत आपण त्रिंबक पंत आणि आता आपण त्यांच्या पोटी जे दोन जन्माला आले गोविंद पंत नाही विठ्ठल पंत एक धनुंज पंतांचे मुलं आहे तिथपर्यंत आपण आलेलो आहे. पण माय बापा हो हे जर संतांचं चरित्र जर गायलं वाचलं ऐकलं तर माणसाच्या जीवनाचं कल्याण होतं लक्षात. संतांचं चरित्र का गायचं का वाचायचं का ऐकायचं तर त्याचं माणसाच्या जीवनाचं कल्याण करण्याकरता हाच मार्ग फक्त शिल्लक आहे. दुसऱ्या मार्गाने आपण जाऊ शकत नाही. संत मंडळीचं चरित्र जर आपण गायन वर्णन केलं किंवा कानावर जरी आलं तरी आपला उद्धार होतो. एवढंच नाही तर माय बापा हो या संतांचं चरित्र एवढं काय पॉवरफुल आहे लक्षात घ्या. संतांचं नुसतं नावाचा जरी उल्लेख केला माझ्या तुकोबरायचं नाव घ्या तुम्ही नाव घ्या किती मोठा फरक आहे बरं सांगा. त्यांच्या नावाचा जर उच्चार केला तुकाराम तुकाराम म्हणा प्रश्न मोठा गंभीर आहे त्याच्यावर जास्त मी बोलणार नाही. यम का घाबरतो कशा करता घाबरतो काय वगैरे जाऊ द्या. पण संतांच्या नावामध्ये एवढी मोठी पावर आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता का ज्यांचं जीवन चरित्र मी सांगतोय ना तुम्ही फक्त ज्ञानोबा 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 असा उच्चार जर केला ना ऐका तर ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. तुम्ही नुसतं ज्ञानोबाला 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 असं जर म्हटले तर तुम्हाला काय होईल ज्ञान प्राप्त होईल. म्हणजे संतांच्या चरित्राने संतांच्या नामाने आपल्याला ज्ञान होईल. ऐका आता कशाचं ज्ञान होईल. आपल्याला आत्मबोध हरपलेला आहे. आपला काय हरवलेला आहे आत्मबोध. आत्मा नाही हरवला आत्मा सगळ्यात आहे. आत्मा जर नसला तर मग आपण राहू शकत नाही. आत्मा आहे ना आपल्याकडे पण आत्म्याचा बोध गुरुवारी आमचे राहुल बाबा सांगतात आत्म्याचा बोध आत्मबोध हरपलेला आहे आपल्या सर्वांचा. म्हणजे आत्म्याबद्दल आपल्याला ज्ञान राहिलेलं नाही. आत्मस्वरूपाबद्दल आम्हाला ज्ञान नाही. मी तुम्हाला एक दोन वाक्य सांगून जाईल. आपल्याला चरित्राकडे यायचंय. फक्त ज्ञानोबरायांचा जन्म आपण करू. चरित्र फार मोठे होणार नाही. उद्या इथे परत कीर्तन आहे आणि आपल्याला थोड्या सगळ्या बाजू पाहून ज्ञानोबरायांचा जन्म फक्त आपण घेऊया. चरित्र माऊलींचं खूप मोठे विशाल आहे. 7 दिवस सांगितलं तरी ते कमी पडणार नाही पूर्ण होणार नाही. ऐक नाही मुक्ताबाईंचं चरित्र वेगळं आहे. निवृत्तीनाथांचं चरित्र वेगळं आहे. निवृत्तीनाथांची गाथा अभंग वेगळी आहे. त्यांनी लिहिलेले कुंडीतले अभंग वेगळे आहेत. हरिपाठ वेगळा आहे. काकांचं सुद्धा ग्रंथ भांडार आहे. माय बापावर लक्षात ठेवा आत्मा वेगळा परमात्मा वेगळा बर का. जीव आत्मा वेगळा आत्मा वेगळा आणि परमात्मा वेगळा. ऐका आता तुम्ही आपण जीव दशेत कोणत्या दशेत जीव दशेत
आपल्याला जीव कळतो, फक्त जीव, म्हणून आपल्याला शरीराच्या वेदना करतात, जीव कळतो, पण आपल्याला आत्म्याची ओळख निश्चित नाही. कारण ऐका, आता जीव कुठे आहे? आमची गुरुवरी जाती आम्हाला फार सुंदर सांगतात. या आत्म्याचं प्रतिबिंब नाभीस्थानी म्हणजे बेबीमध्ये पडलं, सुषुम्ना नाडीच्या नाडीद्वारा. सुषुम्ना नावाची जी नाडी आहे ना आपल्या 72,000 नाड्यापैकी, त्या नाडीद्वारा आत्म्याचं पडलेलं प्रतिबिंब नाभीस्थानी, त्याला जीव असं म्हणावं, म्हणजे इथं. आणि आत्मा राहतो तर इथे राहतो, परेच्या पलीकडं वर राहतो आत्मा. मेंदूच्या सहस्रपात होता, त्याच्या आतमध्ये राहते आत्मा. आणि त्याही आत्म्याला गाठायचंय परमात्म्याला, म्हणजे भगवंताला. परमात्म्याला गाठवण्याचा जो बोध आहे, म्हणजे देवाकडे जाण्याचा जो पोचण्याचा बोध आहे, तो तुमच्या आमच्या जवळ नाही. आणि तो बोध आम्हाला भेटण्याकरता खऱ्या अर्थाने संतांच्या चरित्राची काय आहे? गरज आहे. आणि म्हणून आम्हाला संत जर चरित्र गायलं, संतांचे ग्रंथ वाचले, तर आम्हाला आत्मबोध होतो. म्हणजे आम्हाला देवापर्यंत जाण्याचा मार्ग, पोचण्याचा मार्ग, हे माध्यम संतांचं लक्षात घ्या. संताशिवाय मध्यस्थीशिवाय देव भेटू शकत नाही. अरे एक विचार करा ना तुम्ही, मला एक सांगा, साध्या एखाद्या पुढाऱ्याला जर भेटायचं असेल किंवा नेत्याला भेटायचं असेल तर त्याला सुद्धा या कोण लागतो? मध्यस्थी शिपाईने त्याला चमचा लागतो, चमचा. त्याच्या जवळ मित्री कार्यकर्ता असल्याशिवाय भेटत नाही. आणि मग त्याची भेट घेण्याकरता या साध्या व्यक्तीच्या भेटीकरता जर मध्यस्थी लागत असेल, तर अखिल ब्रह्मांड नाही भगवंताकडे या आत्म्याला जायचं असेल, स्वरूपाला भेटायचं असेल, तर त्याच्याकरता संतच मध्यस्थी लागतात. कारण या मृत्यू लोकामध्ये देवते संत, देवते संत, देवते संत, देवापेक्षा काकणभर संत हे श्रेष्ठ आहे. लक्षात घ्या. कसे ऐका, काकणभर संत उच्चतम आहे. देव काय करतो? भक्ताला जवळ करतो आणि भक्ताचं रक्षण करतो, बरोबर. आणि दुष्टाचा दुष्टाचा काय करतो? नाश करतो, संहार करतो, त्याला संपूर्ण टाकतो. कोणाला? दुर्जनाला. संत तसं नाही केलं. संत काय करतात? दुर्जनाला देखील आपल्या जवळ घेतात. आणि आपल्यासारखे नाही काळ वेळ दयालागी, आपणासारखे कैतीचा काळ नाही काळ वेळ दयालागी. अरे बाबा, ते संत आपल्याला जवळ घेतात, सामान्य माणसाला, दुर्जनाला देखील ते दुरुस्त करतात. म्हणून मी म्हणत असतो बघा, ऐकताय ना सगळं, माझ्याकडे ध्यान द्या. संत म्हणजे अशी गोष्ट आहे, संत चरित्र, संत कथा, संत वाङ्मय असं आहे का ते बिघडेल गाड्यांचं गॅरेज आहे. काय ज्या गाड्या बिघडल्या
हरिभक्तपरायण वामन महाराज त्यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. वामन महाराज जसा तुमच्या दवाखान्यामध्ये बिघडलेली पेशंट येतो आणि मीठ होऊन जातो, बरोबर ना, तसं आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जे माणसं बिघडले त्यांना कोणीच विचारणार नाही. ते जरी इथं आले तर ते काय होतात, इथं आल्यावर सुधारतात, नीटच होतात आणि ते मानव बनतात. मानव म्हणजे त्यांना नीट करण्याचं गॅरेज आमचं संत आहे. म्हणून संतांचं चरित्र वानावे, ऐकावे, ऐकलं पाहिजे, वर्णन केलं पाहिजे. आणि त्याच्याकरता आपण हे करता खरं तर छोटे छोटे कार्यक्रम आयोजित जे करतो त्याचं हे कारण आहे. पारायण, अभंग, गाथा, निरूपण, प्रवचन, नाही का. पूर्वी 5 हप्त्यात काय असायचं, प्रवचन असायचं, आता बंद झाले. आता फक्त मोठ्यापणाला लोक आपापले कीर्तन सांगतात. पण पहिलं काय होतं, प्रवचन. बरं ते प्रवचन कोणत्या महाराजाचं असायचं, ज्याचं कीर्तन आहे याचंच प्रवचन. म्हणजे महाराज गावात किती वाजता यायचे, नीट आहे का ध्यानात घ्या, किती वाजता यायचे, ते 4 वाजता यायचे. 4ला महाराजाचं प्रवचन म्हणजे तो 3ला बाबा गावात यायचा. त्या गावकऱ्याशी संवाद व्हायचा. तुम्ही माळकरी आहे का, परमार्थ करता का, सगळं विचारायचं. कोण, महाराज. त्या गावकऱ्याचा त्याचा संबंध यायचा, संपर्क व्हायचा महाराजाचा, संताचा. मग त्याचंच प्रवचन झालं, त्यांचंच हरिपाठ म्हणायचे ते. नंतर मग ते आपल्या धनाजी बाबाचा असा नियम होता बरं का. परंपरा लक्षात ठेवा. ते जर गावात आली तर माझ्यापेक्षा वया माणसं इथं जास्त आहेत, त्यांना माहिती. ते गावात आले ना काय करायचे, लवकर यायचे, मग हरिपाठ घ्यायचे, मग प्रवचन हरिपाठ करायचे आणि परत रात्री कीर्तन झालं का मुक्काम करायचे. सकाळी काय करायचे, काकडा करायचे आणि काकडा झाल्यावर मग निघून जायचे. आता तसं आहे का, मला सांगा बरं. आता बाबा तर काही फरक नाही. गाडी येतो, ते जातो, कार्यक्रम संपला की पुढे बसतो, गाडीत बसतो, 25,000 50,000 घेऊन जातो. गावकऱ्याचा त्याचा काही संबंध, हरिपाठाचा त्याचा संबंध, काकड्याचा त्याचा संबंध, काकडा त्याच्या पाठ विचारा, त्याला विचारा तुला काकडा येतो का. 100% त्याला येत असेल तर 25,000 द्या. पण त्याला जर विचारा तुम्ही काकडा येतो का, बस विना घेऊन बाबा